नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, चला आपला रात्रीपासून म्हणजे खूप चांगल्या प्रकारे पाऊस पडतो आहे. मित्रांनो, इकडे हे बघा, तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, मस्तच पाऊस पडतो आहे इकडे. ते बघा, कोंबड्या पण आहेत. आणि म्हणतात की मुंबईमध्ये कोंबड्या नाही, त्या बघा कोंबड्या पण आहेत. म्हणजे आमचे जे रूम मालिक आहेत ना, त्यांच्याच घरातल्या कोंबड्या आहेत त्या. मस्त पाऊस चालू झालेला आहे. म्हणजे रात्रीपासूनच पाऊस पडतो आहे इकडे. खूप म्हणजे खूपच थंड वाटायला लागलं आहे आता. तेव्हा ना गॅलरीची हालत बघा कशी झाली. रात्रभर पाऊस चालू होता ना, तर मी आज काही ऑफिसला गेलो नाही, कारण की ते गायत्रीची पण तब्येत वगैरे बरी वाटत नव्हती, त्याच्यासाठी काही गेलो नाही आज. तर चला म्हटलं ते गायत्रीला पण दवाखान्यात घेऊन जायचं आहे. गायत्री, काय बनवून देते? भज्या बनवून देते? हो बापरे, तुझं डोकं दुखतंय ना? राहणार आहेत आता. फक्त नाश्त्याला सांगितलं काय बनवून देते म्हटलं. मग आता परत ते पोहे वगैरे बनवशील म्हटलं. जाऊ दे, मुंबईमध्ये पहिला पाऊस पडला आहे तर बनवून दे म्हटलं. हां, गावाकडे पण मेन पाऊस पडायला पाहिजे गायत्री. गावी पाऊस नाही माहिती आहे का अजून. बघ ना, पण यावर्षी लेट झाला ना पाऊस. कारण की दरवर्षी म्हणजे जूनच्या काहीतरी 15-16 तारखेपासूनच चालू होऊन जातो पाऊस. आज बघ, आज म्हणजे 23 तारीख येऊन गेली आज. आणि आजपासून मेन खरं पावसाची सुरुवात होती. म्हणजे रात्रीपासून पाऊस चालू आहे. मस्त एकदम जोरदार पाऊस चालू होता. आत्ता सकाळी थोडा कमी झाला आहे आणि ते एकदम जोरदार पाऊस चालू होता. तेव्हा घर पण आता नवीनच घर घेतलं आहे नाही, म्हणजे आपलं नवीनच रेंटवरचं घर आहे. तेव्हा गळायला लागलं तिथं आता. आता रूम मालकाला सांगितलं आहे ते कागद वगैरे टाकायला. तो काय कदाचित टाकून नाही देणार आहे, आम्हालाच टाकायला लागणार आहे. गायत्री नाही टाकून देणार वाटतं, आपल्यालाच टाकायला लागणार आहे कागद. अरे आता 1000 रुपयाचा कागद आपणच टाकायचा. आणि 8,000 रुपये काय 9,000 रुपये भाडं आहे ते आपणच भरायचं. मग ते रूम मालकाने टाकून द्यायला पाहिजे ना गायत्री कागद. आता आपल्याला 1 महिना सुद्धा झाला नाही आहे रूममध्ये येऊन. मग रूम मालिकच टाकून देतात ना. मग आपण एवढं भाडं भरतो तर त्यांना समजायला पाहिजे ना. आता 1000-1500चा कागद भेटतो काहीतरी, एवढ्या रूमला तेवढा जाईल. मग काय फायदा मग घर भाडं भरून मग. हां, ठीक आहे, जाऊ दे, बघू काय होतं काय नाही. ते रूम मालकाला सांगून बघेल कागद टाकून द्यायचं. ते किचनमध्ये पाणी वगैरे येतं आहे ते बघा ना, तिथं पूर्ण गळायला लागलं आहे ते. कारण की मांडणीवरती पण ते पाणी येऊ शकतं. ते बघा, तिकडनं पूर्ण पाणी येतं आहे आणि मांडणीचे खिडे वगैरे इथंच ठोकलेले आहेत ते. आणि असं नाही की ते भिंती एकदम कडक आहेत बाबा, काय नाही, ते कसे तरी ते लटकवलेले आहेत त्या मांडण्या दोन्ही. आणि त्याच्यामध्ये लगेच गळायला लागला असं. इकडे तर कुठे गळत नाही, हे बघा, इकडे तर कुठे पाणी येत नाही. आता समजेल, आता कसं आहे जोरदार आता पाऊस चालू होईल ना, तर समजेल पूर्ण घरामध्ये कुठे पाऊस पडतोय काय नाही. मेन ना काहीतरी, आता आईला फोन केला होता ना गावी. मित्रांनो, आमचं म्हणजे मला बरेच कमेंट्स करून विचारता की तुमचं गाव कुठलं आहे, गाव कुठलं आहे. तर माझं गाव आहे मित्रांनो, धुळे जिल्ह्यातील लामकानी हे गाव आहे माझं. म्हणजे लामकानी सर्वांनाच माहीत असेल. परत जी बोरीसची जत्रा भरते, सत्यमाय मातेची जी जत्रा भरते, तिथून फक्त आमचं 4 ते 5 किलोमीटर गाव आहे, ज्याला लामकानी गाव म्हणून ओळखलं जातं. म्हणजे तिथं आठवडा बाजार पण भरतो. धुळे जिल्ह्यातील लामकानी हे गाव आहे. कारण की बरेच मला कमेंट्स येत असतात, तुमचं गाव कुठलं आहे, गाव कुठलं आहे. तर तुम्हाला म्हणजे सांगतो मी की धुळे जिल्ह्यातील माझं हे लामकणी गाव आहे मित्रांनो. आणि तिकडे आई माझी लामकणीमध्ये राहते आणि पप्पा ते इकडे पुण्याला जॉबला आहेत. म्हणजे ते कोंबडी फार्मर्सचं वगैरे बघतात ते, तर तिकडे असतात ते. आणि आजी पण असते घरी, आजी आणि आई असते घरी. तर ते आईला फोन केला होता रात्री. ते बोलते की 3-3, 4-4 दिवस पाणी येत नाही आहे. पाणी येत नाही मित्रांनो तिकडे. त्यासाठी ना पाऊस तिकडं पडणं खूप महत्त्वाचं आहे. इकडे तर मुंबईमध्ये बघा, मुंबईमध्ये ना शेती आहे ना काय आहे, फक्त पिण्यासाठी पाणी लागतं, कंपन्यांसाठी पाणी लागतं. म्हणजे इथं कंटिन्यू ना 1-2 महिने पण पाऊस पडला ना तरी भरपूर आहे मुंबईमध्ये. पण मेन गावी पडणं खूप महत्त्वाचं आहे. गावी कसं आपलं शेतकऱ्यांनी आता ते पेरणी वगैरे करून ठेवली आहे, तर त्याच्यासाठी पाणी खूप महत्त्वाचं आहे गावाकडे. जाऊ दे, मुंबईमध्ये पाऊस चालू झाला म्हणजे गावी पण पडणारच आहे काहीतरी पाऊस, बरोबर की नाही. जास्त तिखट नको बनवू. तर तेच मी आज जॉबला काही गेलो नाही, म्हटलं घरीच होतो. गायत्रीला म्हटलं बघ, घरात बेसन पीठ पण आहे, तर मस्त कांदा भजी बनव म्हटलं. हे बघा मस्त बनवते कांदा भजी. हे तेलचा पाऊस आहे की संपला गायत्री? आहे ना एक, एवढा आठवडा निघीच आहे का? हाचे म्हणजे संपला. मग आणा, आणा पडे ना. मग आता जाईल ना मी मार्केटला जाईल ना, तेव्हा किराणा दुकानामधनं ते घेऊन येईल. मग किराणा तर काही 1-2 तारखेलाच भरायला लागेल ना.
मग पुढच्या आठवड्यात पगार होणार आहे. या आठवड्यात थोडी पगार होईल. हा 31चा महिना आहे. चला आपला कांदा भजी तयार होते घरच्या घरीच. आपण काही विकत आणायला वगैरे जात नाही, कारण की हॉटेलमधनं खाण्यापेक्षा हे घरगुती खाल्लेलं बरं आहे कधी पण. इथे कोबी आणली होती ना, हा मध्ये कोबीची भाजी बनवून घे दुपारी. मग भज्या नाही, हा ते कोबीच्या कशा भज्या बनवताय? हां हां, त्या पण मस्त लागतात ना. ठीक आहे, चालेल मित्रांनो, चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चला, मुंबईमध्ये पावसाची सुरुवात झाली तर आपल्या गावी पण नक्कीच पाऊस येणार मित्रांनो. काहीच काळजी करू नका, लवकरात लवकर तिकडे पण पाऊस येणारच आहे. मुंबईमध्ये